नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता. पाहुयात लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे प्राचार्य नरेंद्र पाटील, बीपीचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर भगवान आंबेकर, कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे संचालक संजय पुजारी, अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, माजी नगराध्यक्षा रेखा जोशी आदी जण उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोणावळा शहरातील इंग्रजी मराठी माध्यमातील शाळांमधून इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर खगोलशास्त्रावरील माहितीचे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भेट देण्यात आले व त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबतच ज्येष्ठ नागरिक संघाच्या नातवंडांनी 80% जास्त गुण मिळवले होते, त्यांचाही गुणगौरव यावेळी करण्यात आला. एकूण 29 विद्यार्थ्यांचा गुणगौरव या समारंभात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही सदस्यांनी गाण्याची परीक्षा दिली होती, त्यांचाही गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला याच दिवशी नंदकुमार वाळंज उर्फ बाबूजी यांचा वाढदिवस असल्याने तो वाढदिवस सर्व ज्येष्ठांनी केक कापून साजरा केला. अध्यक्षीय भाषणात नरेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग टेके यांनी केले. रश्मी सिरस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि रवींद्र कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे आत्माराम लोखंडे, गोरख चौधरी, संध्या गवले, कांचन दुनावत, सत्यानंद अग्रवाल उपस्थित होते. प्रसादानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.